वर्ष 2008 मध्ये मालेगाव इथं घडलेल्या बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय कारवाई करून भगवा आतंकवाद असा खोटा अपप्रचार करण्यात आला होता। त्यावेळी हिंदूंच्या अस्मितेवर झालेला हा मोठा अपघात होता। मात्र 31 जुलै 2025 या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं या प्रकरणातील सर्व 7 हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त केले आणि न्याय प्रणालीनं खऱ्या अर्थानं सत्याला विजय मिळवून दिला। पण प्रश्न अजूनही उरतो, भगवा आतंकवाद हा खोटा प्रचार कुणी, का आणि कशासाठी केला? त्यामागील षडयंत्राचे धागेदार कोणते? या सर्व प्रश्नांना उत्तर देणारा विशेष कार्यक्रम रविवार 13 ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता देवल क्लब कोल्हापूर इथं आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात मालेगाव प्रकरणातील निर्दोष धर्मवीर समीर कुलकर्णी, मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। तसेच या प्रकरणातील हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदू तत्वनिष्ठ लेखक श्री विक्रम भावे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर व्यापक संपर्क व निमंत्रणे। या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच राज्याचे पाककर्म मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह असंख्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, गडदुर्ग प्रेमी, शिवप्रेमी, संप्रदाय मंडळे, सामाजिक संघटना यांच्या भेटीगाठी चालू आहेत। सर्वत्र या कार्यक्रमाविषयी उत्साहाचं वातावरण असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। निमंत्रण पत्रिका आणि होर्डिंगच्या भगव्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे। भगवा आतंकवाद या अपप्रचारामागचं सत्य समजून घेण्यासाठी आणि निर्दोष ठरलेल्या धर्मयोद्ध्यांचा गौरव करण्यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवभक्त, तरुण व समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं सुनील घनवट यांनी आवाहन केलं आहे।